आप सभी दर्शकों का स्वागत है। 26 जनवरी यूम जमहूरिया के मौके पर नांदेड़ बल्दिया उज़्मा में परचम कशाई की तकरीब के दौरान राष्ट्रीय गीत के बाद तस्वीर कशी करते वक्त ज़मीन पर रंगोली से उतारे गए तिरंगे के नक्शे पर कुछ अहदेदार खड़े दिखाई दिए। कुछ वीडियो और चंद तस्वीर सोशल मीडिया पर तेज़ी के साथ वायरल हुए, जिसकी लोगों ने सख्त मजम्मत की। इस वीडियो में साफ नज़र आ रहा था कि कुछ अहदेदारों ने ज़मीन पर लिखे वंदे मातरम और जय हिंद के अक्स पर खड़े होकर तस्वीर देते हुए नजर आए। आज दिन भर यही बात मौजूए बहस रही। इस वाक़े के बाद वंचित बहुजन आघाड़ी हरकत में आई और वजीराबाद पुलिस स्टेशन का रुख किया और तहरीरी शिकायत की। वंचित बहुजन आघाड़ी के जिम्मेदारों ने जिला इंतजामिया से मुतल्लिका अफसरान पर सख्त से सख्त कार्रवाई करने की मांग की। सर, आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षक सरांना जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये एक कायदेशीर कारवाई करण्यासाठी एक निवेदन दिलेलं आहे। त्याचा विषय आज असा आहे, आज संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी साजरा होत असताना नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा फार मोठ्या उत्साहामध्ये होत आहे। पण नांदेडमध्ये या महानगरपालिकेमध्ये आज तिरंग्या झेंड्याचं ध्वजारोहण झालं। पण तिरंग्या झेंड्याच्या बाजूलाच खाली तिरंगा झेंड्याचे रांगोळी काढली होती, त्यामध्ये वंदे मातरम आणि जय हिंद आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असं लिहिले होतं। पण आज त्या ठिकाणी इथले प्रशासकीय यंत्रणा, त्यामध्ये प्रामुख्याने नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अरुणजी डोंगरे सर, अमरजी राजूरकर, डीपी सावंत आणि इथली सगळी जी प्रशासनाची यंत्रणा आहे, कर्मचारी आहेत, यांनी पायातली बुटे घालून तिथल्या रांगोळीवर ज्या ठिकाणी तिरंग्याचं हे केलेलं आहे त्यावरती सगळ्यांनी फोटो सेशन केलेलं आहे। ह्या घटनेची आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निंदा करतोय, त्याचा निषेध करतोय आणि या निषेधाचं पत्र आम्ही जिल्हाधिकाऱ्याला दिलेलं आहे, वजीराबाद पोलीस स्टेशनला दिलेलं आहे, पोलीस अधीक्षकांना दिलेलं आहे। श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही हा लगेच मेसेज सांगितला। बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आदेश दिले आणि त्या आदेशाचं पालन करून आणि हे याच्यामुळे सामान्य जनतेची नव्हे तर संपूर्ण देशाची बदनामी होत आहे। अशी ही फार विघातक ही कारवाई, हे विघातक कारवाई जी ज्यांनी केलेली आहे ही निंदाजनक आहे। एक प्रकारचा एक राष्ट्रद्रोहच असं आम्हाला वाटतो। म्हणून प्रशासनाने आणि आपण जनतेला एक आवाहन करू इच्छितो की बाबा ही जी ह्या गोष्टीचे निंदाजनक आहे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात व्हावी। यामध्ये नांदेड महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, प्रशासन आणि सगळी शासकीय यंत्रणा आहे, म्हणून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र जे संविधान लिहून दिलं आणि त्या संविधानाची अंमलबजावणीचा आजचा दिवस आहे। पण अंमलबजावणीच्या दिवशीच जर अशा घटना ज्या प्रशासकीय यंत्र, जे मंत्री, खासदार, आमदार राहिलेले आहेत ते माणसाकडून होत आहे, जो व्यक्ती या ठिकाणी जिल्हाधिकारी असताना आहे यांच्या मार्फतच जर पायमिले होत असेल तर ही फार निंदाजनक घटना आहे। यांच्या सर्वांवरती कायदेशीर कारवाई व्हावी अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकरच्या वतीने आम्ही मागत आहोत। ठिकाणी जय हिंद आणि वंदे मातरम ह्या ठिकाणी स्लोगन त्याच्यावर दिसत आहे, त्याच्यावर त्यांचे पायाची बोटं आहेत। पण आजचा जो दिवस आहे जो ऐतिहासिक दिवस आहे आणि ऐतिहासिक दिवसाची जी तिरंगा झेंड्याची खाली प्रतिकृती काढलेली आहे आणि त्या ठिकाणी तिरंगामध्ये जे रंग दिलेले आहेत त्या सगळ्या रंगाची त्याच्यामध्ये हे केलेले आहे। आणि आज एवढा मोठा दिवस असताना आज ही सगळी माणसं, त्यांना सगळी जाणकार माणसं असं करतायत असं ते म्हणू नाही शकत असं मला वाटतं। वंचित बहुजन आघाडीची यावरती तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत। श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही हे सगळं बोललेलं आहोत। बाळासाहेब आंबेडकर जे यापुढील जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून यापुढे आम्ही त्यानुसार वागू।